श्लोक 60वा. भगवंत वरील विचारच थोड्याशा वेगळ्या भाषेत इथे अर्जुनाला पुन्हा एकदा सांगतायत. भगवान म्हणतायत की स्वभाव जेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मण कर्तुं नेच्छसी यन्मोहात करिष्यस्य वशोऽपि तत्. अर्थ, हे कुंतीपुत्रा अर्जुना, स्वभावजन्य अशा स्वतःच्या कर्माने तू नीट बांधलेला गेला आहेस आणि त्यामुळे जर तू मोहाने ते करू इच्छित नसशील तर प्रकृतीला वश होऊन ते कार्य तुला करावेच लागेल. विवरण: अर्जुन जन्मजात एक स्वभाव घेऊन आला आहे. तसे पाहिले तर आपण सर्वजण आपला एक स्वभाव घेऊनच जन्माला येतो व त्याप्रमाणे आपण कर्म करतो. अर्जुन सुद्धा क्षत्रिय कुळात जन्माला आला आहे. युद्ध करणे, अन्यायाविरुद्ध लढणे, अपराध्याला शासन करणे हा त्याचा जन्मजात स्वभाव आहे. त्यानुसार आत्तापर्यंत त्याने कर्मसुद्धा केलेले आहे. अगदी अलीकडच्या काळात विराटाच्या गायी जेव्हा कौरवांनी पळवून नेल्या होत्या तेव्हा राजपुत्र उत्तर हा रणांगणावर गेल्यावर कौरवांचे सैन्य पाहून खूप घाबरून गेला आणि तो तिथून पळून जाऊ लागला. त्यावेळी बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुन त्याचे सारथ्य करीत होता आणि आता उत्तर असा घाबरून पळून जायला लागला आहे तेव्हा अर्जुनाला ते अजिबात आवडले नाही. त्याने त्याला अडवले आणि तो त्याला म्हणाला की क्षत्रियारणी पळोनी जाणे ते कोण साहेल लाजिरवाणे. आणि आता त्याला जर युद्ध करता येत नाहीये तर अर्जुन तिथे स्वतःच युद्धाला उभा राहिला होता आणि हाच तो त्याचा जन्मजात स्वभावही होता. पण आता मात्र काहीतरी भलतेच झाले आहे. अर्जुन अहिंसेच्या मोहात पडला आहे. युद्धात होणाऱ्या हिंसेचे पाप आपल्याला लागेल, मग काय घोर नरकवास भोगावा लागेल. आणि अशा पापाचा धनी झाल्यावर हा जो भगवान श्रीकृष्ण आहे तो सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवेल. कारण पापी लोकांच्या बद्दल भगवंताला अशी कशी सहानुभूती असेल अशी त्याला भीती वाटायला लागली होती आणि म्हणूनच तो मी युद्ध करणार नाही असे पुन्हा पुन्हा म्हणत होता. आणि श्रीकृष्णाला तसे तो वारंवार सांगतही होता की आता मी युद्ध करणारच नाही. पण श्रीकृष्णही त्याला तू वारंवार युद्ध करायलाच हवे असे सांगत होता. कारण अर्जुनाचा तो जन्मजात स्वभावही आहे. कारण हा क्षात्र स्वभाव आहे. तो त्याला अशा प्रकारचे युद्ध करायलाच लावेल. शिवाय त्याचा हा जो मोह आहे तो काही फार काळ टिकणारा नव्हता. प्रकृतीवश होऊन तो नंतर युद्ध करायला सुद्धा तयार झाला असता, पण त्यावेळी कदाचित उशीर होऊन गेला असता. स्थल काल परिस्थिती त्याला अनुकूल राहिले नसते आणि मग त्याच्या युद्ध करण्याच्या त्या तयारीला किंवा इच्छेचा काहीच उपयोग झाला नसता. वेळीच म्हणजे आत्ताच रणांगणावर दोन्ही सैन्य समोरासमोर उभे आहे तोपर्यंतच युद्ध करायला हवे. कारण की आत्ता हा जो गीतेचा उपदेश आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये रणांगणावर भगवंत करीत आहेत आणि भगवंत त्याला पुन्हा पुन्हा तू युद्ध कर आणि ते वेळेवर सुरू कर असे सांगत आहेत. आणि श्लोक 58, 59 आणि 60 मध्ये हाच उपदेश किंवा हेच म्हणणे भगवंताचे आहे असे आपण लक्षात घेऊया. इथे आपण थांबू.